मडगाव गोमंत विद्यानिकेतन 22 मार्चाक 114 वर्सां पुराय करतले. गोंयांतल्या शिक्षण, साहित्य आनी संस्कृतीक उदरगती खातीर 100 परस चड योगदान हो मार्गदर्शक फातर थारता. ह्या इतिहासीक प्रसंगाची याद करपा खातीर एक खाशेली कार्यावळ घडोवन हाडतात. It's our anniversary day that we celebrate. We'll be celebrating on the 22nd of March. So the program will start at 6 o'clock, and our chief guest for this function is Praveen Bandekar. He is a renowned Marathi author, and the main feature for this program are our awards. So annual awards which will be given by our chief guest, and more details about these awards will be shared by Anand Masur, our secretary. So I will allow him to. पण 2026 मध्ये देण्यात येणारे 2025 जे पुरस्कार आहेत त्यांची नावं आम्ही जी काढली ती यंदा अत्यंत चांगले विजेते मिळालेले आहेत आम्हाला. उदाहरणार्थ आता केशव अनंत नायक स्मृती समाजसेवक पुरस्कार हा जो एक समाजसेवी व्यक्तीला देण्यात येते गोव्याच्या, ती यंदा ऑड्री पिंटो यांना देण्यात येणार आहे. ह्या बाल शोषण जे होतं सगळीकडे त्याच्या विरुद्ध काम करणारे आहे. त्यांची नाईस नावाची संघटना जी आहे त्यांच्यातर्फे ते काम करतात. त्याच्याबरोबरच बऱ्याचशा सरकारी जे त्यांची समित्या बसलेल्या असतात त्यांच्यावर पण त्यांनी काम केलेलं आहे. असे त्या ऑड्री पिंटो गेली 25 वर्ष या क्षेत्रात ते काम करत आहेत. हे अतिशय ज्येष्ठ अशा समाजसेविका आहेत. ऑड्री पिंटो यांना देण्यात येतोय. दुसरा पुरस्कार जो आपण देतो तो काशीनाथ दामोदर नायक स्मृती सामाजिक कृतज्ञता पुरस्कार. हा पुरस्कार सामाजिक कार्य करणाऱ्या कुठल्या तरी संस्थेस देण्यात येतो. आणि या वेळेला आम्ही ही जी संस्था निवडली आहे ती अल्कोहोलिक्स अनॉनिमस साऊथ गोवा या संस्थेला आम्ही देतोय. गेली 48 वर्ष ते या क्षेत्रात काम करत आहेत. इथली अल्कोहोलिक्स अनॉनिमस ही जी संस्था आहे ती जागतिक पातळीवर काम करते, पण गोव्यामध्ये साधारण 48 वर्षापूर्वी सुरू झाली. जवळजवळ 40 ठिकाणी रोज सकाळी 10 ते 11 हे त्यांच्या मीटिंग्स होतात. तिथे म्हणजे एकमेकांना आपले अनुभव सांगणे आणि एखादा नवीन कुणी आलेला असेल तिथे तर त्याच्या बरोबर राहणे, त्याला काउन्सिलिंग देणे, असे सगळे कार्यक्रम त्यांचे चालू असतात. तर हे अल्कोहोलिक्स अनॉनिमस संस्था जी आहे दक्षिण गोव्याची त्यांना आम्ही हा पुरस्कार देतोय. त्याच्यानंतर मराठीतले कुणीतरी ज्येष्ठ कवी यांना आपण कविवर्य दामोदर अच्युत कार्यस्मृती गोमंत देवी पुरस्कार देतो. तर यंदा मराठीचे ज्येष्ठ कवी रवींद्र दामोदर लाखे यांना तो देण्यात येणार आहे. हे डोंबिवलीचे आहेत आणि त्यांच्या कविता अत्यंत प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांना सरकारी बक्षिसं अनेक मिळालेली आहेत. असे हे कवी रवींद्र दामोदर लाखे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक पुरस्कार जो आहे तो पिरुबाई दलार स्मृती स्वयंसिद्धा पुरस्कार. म्हणजे एखादी स्त्री जिने स्वतःच्या हिमतीने एक उद्योग उभा केलेला आहे अशा स्त्रीला, गोव्याच्या स्त्रीला आपण देतो. तो यंदा सुरक्षा राजीव हेदे, श्रीमती सुरक्षा राजीव हेदे यांना देण्यात येणार आहेत. यांनी तिथे प्रतिकूल परिस्थितीतून हा आपला एक खाण उद्योग सुरू केलेला आहे आणि त्या उद्योगाचे ते जनक आहेत. अशा सुरक्षा राजीव हेदे यांना आपण देतोय. आपल्याला यंदा प्रमुख पाहुणे जे मिळालेले मराठीतले थोर साहित्यिक प्रवीण बांदेकर हे अतिशय तरुण आहेत, परंतु त्यांचं लिखाण हे सावंतवाडीचं आहे. अत्यंत आपल्या जवळचे आणि सुंदर कादंबऱ्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. असे प्रवीण बांदेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून मिळालेले आहेत. तर हा कार्यक्रम 22 तारखेला येत्या रविवारी इथे फॉमेंतो एम्फी थिएटरमध्ये आपण करतो आहोत.
तर सर्वांनी त्यासाठी यावं आणि अशी आम्ही संस्थेतर्फे विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू. कॅश बी कितें आसता? त्याची हे किती असं एक मानपत्र, सायटेशन, शाल, श्रीफळ आणि 10,000 रुपये. ट्रॉफी तीच झाली आधी मानपत्र, शाल, श्रीफळ आणि 10,000 रुपये प्रत्येक प्रत्येकाला. पण यंदाचं फक्त तुम्हाला सांगायला पाहिजे की अल्कोहोलिक अनॉनिमस डोंट एक्सेप्ट एनी मनी. ओके. दे आर सेल्फ सस्टेन. सो दे हॅव टोल्ड अस नॉट टू गिव्ह दॅट 10,000 रुपीज. यू शुड बी केअरफुल अबाउट. त्यांनी सांगितलं आहे. सो दे डोंट एक्सेप्ट. आणि हे लाखे हे डोंबिवलीचे. डोंबिवली डोंबिवली कल्याण खरं तर, नॉट इव्हन डोंबिवली, कल्याणचे.